नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव 6,000 पार. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव 6,000 पार. हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला. आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव 6,000 पार. ह्या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव 6,000 पार. ह्या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारात कशा पद्धतीने होणार आणि या परिणामामुळे अखेर देशांतर्गत बाजारात ती वेळ कधी येणार की ज्यावेळी सोयाबीनचा भाव हा 100% या ठिकाणी 6,000 पार होणार. हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, या प्रत्येक प्रश्नाचा आज उत्तर समजावून सांगतो, ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपल्या 6,000चा भाव मिळण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार आहे आणि हे जे विश्लेषण यामुळे आपल्याला विक्री कधी करायची हे सुद्धा समजून येईल. तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये भाव पातळी 4,300 ते 4,700च्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बाजारभाव आहे तो सिबॉटवरती $10.5 प्रतिबुशेलच्या आसपास आहे. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय परिदृश्य बघूया. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला सिबॉटवरती बाजारभाव $10.5 प्रतिबुशेलच्या आसपास आहे. पश्चिम आशियामध्ये संघर्ष जो सुरू आहे त्याच्यामुळे कच्च्या तेलाचे भाव भविष्यात वाढणार आहेत आणि याच्यामुळे काय होणार, खाद्यतेलाचे भाव सुद्धा सुधारायला मदत होईल. त्याचबरोबर मित्रांनो, अमेरिकेतील उत्पादन काही अंशाने घटण्याची शक्यता, जे की अपेक्षित उत्पादनातील वाढ होती त्याच्यात काही प्रमाणात घट होण्याच्या शक्यतेमुळे सुद्धा सिबॉटवरती भाव सुधारण्याची शक्यता दिसायला लागली. आता याचबरोबर जर आपण बघितलं तर बाजारभाव याच्यामुळे सुधारणा, दिवाळीपर्यंत बाजारभाव $11 प्रतिबुशेल्स पार आणि अनुकूल परिस्थितीत आपल्याला डिसेंबर महिन्यात बाजारभाव पातळी ही $12 प्रतिबुशेल्सपर्यंत जाताना दिसू शकते. जर या घडामोडींचा विचार केला तर याच्यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात 100% सुधारणा दिसणार. पण एक महत्त्वाचा प्रश्न काय की अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव 6,000 पार, या प्रश्नाचं उत्तर घेऊयात. आता ही जी सकारात्मक गोष्ट, याच्यामुळं बाजारभावात 200-300ची तेजी येईल, बाजारभाव 5,000 जाईल. पण आपला प्रश्न आहे बाजारभाव 6,000 होण्यासाठी आणखीन किती वाट आपल्याला पाहावी लागणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय परिदृश्य बघितलं. आता बघा देशांतर्गत बाजारातील परिदृश्य. तर देशांतर्गत बाजारामध्ये फक्त एकच सकारात्मक बाब आहे की जी बाजारभावाला आधार देऊ शकते, ती म्हणजे 15 ऑक्टोबर नंतर सरकारची सुरू होणारी सोयाबीन खरेदी. सरकारची सोयाबीन खरेदी सुरू झाल्यानंतर बाजारभावाला एक तेजी प्रदान होण्यात मदत होईल आणि बाजारभाव कुठेतरी आपल्याला 200 ते 300 ने वधारून 15 ऑक्टोबर नंतर 5,000 पार जाताना दिसणार आहे.
परंतु आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत घडामोडींचा विचार केला तर दिवाळीपर्यंत बाजारभाव 5,000 पार जाणार, परंतु तो 6,000 पार जाण्याची सध्या शक्यता दिवाळीपर्यंत अजिबात नाही. दिवाळीनंतरचा विचार केला तर आपल्याला डिसेंबर महिन्यापर्यंत ब्राझील आणि अर्जेंटिना या 2 देशातील सोयाबीनच्या पेरणीची आकडेवारी प्राप्त होईल. तिथं पेरणी कशी होती ते बघावं लागेल. तिथं पेरणी घटली तर काही प्रमाणात आणखी तेजी बाजारभावाला प्राप्त होईल आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे जे भाव वाढायले तर त्याच्यामुळं आपल्याला बायोडिझेलचा वापर वाढताना दिसू शकतो. बायोडिझेलचा वापर वाढला तर सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकते. याचा सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या भावावरती दिसू शकतो. म्हणजे खूप चांगल्या परिस्थितीत आपल्याला डिसेंबर महिन्याच्या 31 तारखेपर्यंत बाजारभाव 5,500 होताना दिसतील. पण 2024च्या अखेरीपर्यंत बाजारभाव काय मला वाटत नाही 5,500च्या वर जातील, म्हणजे 6,000 पार होण्याची शक्यता अजिबात नाही. म्हणजे सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो 6,000 पार होण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2025चा विचार करावा लागेल, वाट बघावी लागेल. 2024मध्ये बाजारभाव 6,000 पार जाण्याची अजिबात शक्यता नाही. तर मग आता विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे की बाजारभाव वाढेल अथवा नाही हे जरी भविष्याच्या गर्भात असलं तरी देखील आपण प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा होईल, एकदाच विक्री न करता. मला वाटतं ही माहिती समर्पक जी होती ती आपणास आवडली असेल तर नक्की लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.